बघा आपल्या आता हा तिसरा लेसन आहे हा ॲडव्हान्सच्या व्हेरिएबल बेस्ड लेक्चरमध्ये. कालच्या मागच्या लेसनमध्ये आपण बघितलं होतं की हे काही 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिले होते. एक 28 नंबर होता आणि मला वाटतं एक हा पण तुम्हाला दिला होता. हा झाला का सॉल्व सगळ्यांना? काही डाऊट याच्यामध्ये? चल बघा मग हा एक क्वेश्चन आहे. हा पण दिलता का? हा पण दिला होता. राहुल स्पेंड x मायनस 10% ऑफ हिज. झाला का मग सॉल्व? हा पण ऑप्शनमधून झाला इक्वेशन. बघा याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला आता बघा. ऑप्शनमधून सॉल्व झाला. इक्वेशन कसं मांडायचं बघा. राहुल स्पेंड x मायनस 10% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन फूड आयटम अँड x% ऑफ द रिमेनिंग ऑन क्लॉथ अँड कन्व्हेन्स and he saved 1/3 of the remaining amount after spending on food, cloth and conveyance. If he saved 24,000 every year and his monthly income is 20,000, then find the value of x minus 15% of 22,000. मग आता ह्या केसमध्ये काय होतं, जर त्याचं इन्कम 20,000 असेल, इन्कम किती असणार आहे इथं 20,000. आता याच्यामध्ये जर तो वर्षाला 24,000 सेव्ह करत असेल वर्षाला, तर डिवायडेड बाय 12 करू आपण. महिन्याला 12 दुनी 24 म्हणजे किती हजार सेव्ह करत असेल तो 2,000. महिन्याला किती सेव्ह करणार आहे 2,000 सेव्ह करणार आहे. आता बघा सेविंग काय असते, मी कालच तुम्हाला आउट ऑफ द रिमेनिंगची एक कन्सेप्ट सांगितली होती. आउट ऑफ द रिमेनिंग म्हणजे काय करायचं, खर्च झालेला हिशोब आपण वर लिहित असतो आणि इक्वेशनमध्ये उरलेले पैसे लिहित असतो. कसे लिहित असतो उरलेले. मग आता काय झालं बघा 20,000 होते. जर समजा पहिला x+10 खर्च झाले असतील तर हे काय होईल माहिती आहे का 100 मायनस होईल ब्रॅकेटमध्ये x मायनस 10%. नंतर काय आलं x% त्याने सेव्ह केले x% ऑफ द रिमेनिंग. अगेन बघा x मायनस 10 खर्च झालते ना, तर हे 100मधून आपण मायनस केले ते बरोबर, हे उरलेले. आता पुन्हा त्याने x% खर्च केले म्हणजे आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का 100 मायनस पुन्हा काय घ्यावं लागेल x% घ्यावं लागेल. म्हणजे 100मधून पुन्हा x मायनस करावं लागेल. आणि पुन्हा काय सांगितलं, हे एवढे स्पेंड झाल्यावर त्याने सेव्ह केले पण ते सेव्ह जे आहे ते उरलेल्याच्या 1/3 आहे म्हटलं. म्हणजे याच्या अगेन 1/3 सेव्ह केले त्याने आणि जे सेव्ह केले ते आपल्याला भेटले होते 2,000 बरोबर. मग आता याला सॉल्व करा. हे काय होईल बघा 2,000 जर समजा आपण याला डायरेक्ट असं सॉल्व करू शकतो. आता कसं 100 मायनस होते x मायनस 10 अपॉन 100 इंटू 100 मायनस x बाय 100 इक्वल टू सॉरी इंटू 1/3 आहे इक्वल टू 2,000. आता काय करू, हे 20,000 आहे, इकडे गुणाकारात इकडे गेल्यावर काय होईल भागाकारात जाईल आणि हे 1/3 होते तिकडे गेल्यावर काय होईल 3/1 होईल बरोबर. म्हणजे काय होईल रे 1 2 3 शून्य गटले बे कबे 22 म्हणजे 3/10 होईल. मग आता इथं बघा काय होईल, आधी याला सॉल्व करून घेऊ. 100 हे प्लस मायनस होईल 100 मायनस x मायनस मायनस प्लस होईल 10/100 म्हणजे हे होईल 110 मायनस x/100 इंटू हे जशाल तसं ठेवू 100 मायनस x/100 इक्वल टू काय राहिलं होतं आपलं 3/10 होतं बरोबर. आता जर समजा 10 ने भाग दिला ते 0 कॅन्सल होईल म्हणजे राहील काय फक्त इथं. आता बरं ठीक आहे इथंच लिहितो 110 मायनस x/100 इंटू 100 मायनस x/10 इक्वल टू 3 राहील. मग आता हे जर तिकडे घेऊन गेलो आपण तर डायरेक्ट राहील 110 मायनस x गुणिले हे ब्रॅकेटमध्ये टाकू 110 100 मायनस x इक्वल टू 100 गुणिले 10 गुणिले 3. ओके याला आता नेक्स्ट एक पेज ॲड करतो तिथं घेऊ 110 मायनस x आहे 110 मायनस x दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होतं 100 मायनस x
इक्वल टू होतं 100 इंटू 10 इंटू 3. मग हे होईल 110 गुणिले 100 11,000 होईल. मायनस 110 एक्स होईल. मायनस 100 एक्स मायनस इंटू मायनस प्लस एक्स स्क्वेअर. हे होईल 100 गुणिले 3 30,000 होईल. नाही ओ 300 हा सॉरी 3,000 होईल. आता याच्यात काय होईल बघा, हे 110 आणि 100 हे 210 एक्स होईल. आणि हे तर एक्स स्क्वेअर जशाच तसं ठेवू आपण. आणि जर 11,000तून 3,000 मायनसच करावं लागेल ना, ते 8,000 होईल. इज इक्वल टू 0. आता 8,000चे फॅक्टर पाडायचे आपल्याला, प्लस मायनसच येईल 210. 8,000चे फॅक्टर 210 आले पाहिजे. जर समजा आपण 5ने भाग दिला, 160 आणि 5 का 16 आणि 160 आणि किती येईल 50 येईल. 16 85 16 85 2 0 बरोबर. मग आता हे काय होईल 160 होईल आणि 50 होईल. पण मायनस 160 होईल प्लस 50 होईल. मग आता मला सांगा एक्सची व्हॅल्यू कशामध्ये आली, प्लसमध्ये. प्लसमध्ये किती आली 50. मग आता जर एक्सची व्हॅल्यू प्लसमध्ये 50 आली तर आपल्याला 50 मायनस 15 पाहिजे होतं. म्हणजे 50 मायनस 15 35% ऑफ किती पाहिजे आपल्याला 22,000. 22,000 0 0 कट करा. आता हे 70 गुणिले 11 77 आन्सर येऊन जाईल. क्लिअर आहे, काही डाऊट आहे? मग एकदा लिहून घ्या फटाफट. चलो फटाफट लिहून घ्या. आता ऑप्शनमधून बी जाऊ शकता, नाही तर असं डायरेक्ट पण याला सॉल्व करता येतं. पुढे या, पुढं गिरी पुढे या. ज्ञानेश्वर कुठे गेला? कस का पेरणी लिहा पटापट. कुठले प्लस मायनस म्हणल्यावर प्लस सॉरी हे प्लस 8,000 आहे ना, प्लस 8,000 आहे. आणि हे मायनस होतं, सॉरी हे मायनस फॅक्टर पडायला. मग याचे दोन्ही पण मायनस 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 इंटू मायनस प्लस होईल आणि मायनस मायनस हे होईल. आता याच्यामध्ये एक्सच्या व्हॅल्यू 2 भेटतील. मग प्लस 160 प्लस. मग आता काय होतं माहिती आहे का, ही जर व्हॅल्यू आपण टॅली केली, कशात टॅली केली, जर समजा इथं 160 ठेवलं, 160 नाही ठेवता येणार ना. 160 मायनस 10 170% कसे स्पेंड कराल तो व्हॅल्यू. म्हणजे कोण, जसं मी काल एक सांगितलं होतं की एक बार्बर आहे म्हणजे वारीक आहे, त्याच्याकडे जर 10 कस्टमर असेल तर 10 कस्टमरची सेव करू शकतो तो, 11 करू शकतो का? 11 कस्टमरची सेव कशी करता येईल त्याला, त्या पद्धतीने. मग एखादा माणूस त्याच्या इन्कमच्या किती टक्के खर्चू शकतो, 100%. म्हणजे आहे तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त कसं खर्चता येईल त्याला. थोडं लक्ष द्या बरं का अशा केसमध्ये जरा. हे बघा आता काय सिली मिस्टेक आहे एकदम. 11,000तून 3,000 मायनस केल्यावर हे प्लस भेटतं, हे मायनस भेटतं, लिहिताना चुकलं. झालं. चल बघा हा वाला ट्राय करा मग फटाफट. द प्राइस ऑफ चेअर इन्क्रीज्ड बाय
The price of chair first increased by x minus 10%, and later on it is decreased by x minus 5% due to reduction in the sale. If net percent change in the final price of the article is x minus 40%, then find the value of x. आता याला ऑप्शन मधून जाता येईल तुम्हाला, पण ट्रेडिशनल एकदा ट्राय करा, मग ऑप्शन मधून जा. ओके, फटाफट. आता कसं आहे माहिती आहे का, मानेचं म्हणणं होतं तुम्ही सॉल्व करत चला, आम्ही बघत राहतो, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही ॲटलिस्ट क्वेश्चन वाचला, कुठं काही जमतंय का, एखादं इक्वेशन मांडणी जमती का, जर तुम्ही असं पाहिलं तर तुम्हाला काय होणार, ते समजणार पण आहे, लक्षात पण राहणार आहे. तुम्ही जर म्हटलं डायरेक्ट नुसतं मी सोडत गेलो, तुम्हाला काहीच लक्षात बी येणार नाही, तुम्ही आत्ता विसरून जासाल घरी गेले गेले, म्हणजे 15 मिनटं बी डोक्यात राहणार नाही तुमच्या. म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व केला आणि पुढचा सॉल्व करेपर्यंत तर हा विसरून जाणार कसा आला. त्यामुळे क्वेश्चन काय आहे, काय विचारलं, आपण त्यात काही मांडणी करू शकतो का, मग ह्या टाईपचा क्वेश्चन आपल्याला मांडता आला नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. मांडून दिल्यावर तर तुम्ही पण सॉल्व करू शकता. 50% मुलं समजा मांडणी केल्यावरही 50% मुलांना सॉल्व करता येणार आहे, छोट्या मोठ्या मिस्टेक सोडल्या तर. पण मांडणी करता येणं गरजेचं आहे, मग त्यासाठी क्वेश्चन समजणं गरजेचं आहे. आणि मग क्वेश्चन समजायचं असेल तर वाचणं इम्पॉर्टंट आहे. नाही तर मी नुसतं सॉल्व करत राहिलो तर काही फायदा आहे का. 10च्या ऐवजी 20 क्वेश्चन होईल, पण एका लक्षात नाही राहणार ना. 10 झाले तरी ओके, फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे. सोडवा मग फटाफट काय तर बघा. The price of chair is increased by x minus 10% and later it is decreased by x minus 5% due to reduction in sales. म्हणजे भाव वाढल्यामुळे सेल रिडक्ट झाला, तर परत त्याने प्राईस कमी केली. तर आपल्याला म्हटलं त्याच्या फायनल प्राईजमध्ये एवढा फरक पडला x मायनस 40%चा. तर आपल्याला विचारलं व्हॅल्यू सांगा x बरोबर किती. झालं का, फटाफट ट्राय करा, फटाफट. हमारी अधूरी कहानी. अजून कोण आलं नाही वरचं. जयेश आला, रोहित आला, गिरी. ते गौरीन ते कुठं आहे रे, आहे का इथं का नाही. निशिगंधा असतात का. सोडवा फटाफट सोडवा. Find the value of x. बोला है, find the value of x. आलं का. माने बरोबर गेलाय तू, फक्त सेकंड मध्ये चुकलाय. सेकंड मध्ये डिक्रीज आहे म्हटलं, तू इन्क्रीज केलाय प्राइस.
पहले इनक्रीज केल्यानंतर डिक्रीज केलं 20 नहीं है, मग एक ऑप्शन आया आंसर, लेकिन ये भी गलत है। आसपास तो हो सभी, 25 पण जवळच आहे, 30 पण जवळच आहे, 40 पण जवळच आहे। रोहित आलं का? नहीं आलं। जयेश, सौरव आया क्या? नहीं आ रहा है। निशिगंधा नहीं आलंय। आलं किती? हाँ आंसर काय म्हटलं ना? ठीक आहे ठीक आंसर अर्ध चुकलं। चलो बा किती? 25। अब कौन बनेगा करोड़पति बन गए? 50-50 लाइफलाइन, ये दोनों में से एक है, ये भी नहीं है। चलो इसको भी हटाता हूँ। बघा सिंपल आहे, जर समजा याची प्राइस आपण 100 मानली असते, किती मानली असती? 100। सुरुवातीला प्राइस 100 होती। आता इथे म्हणलं तर प्राइस ऑफ चेअर फर्स्ट इन्क्रीज्ड बाय x मायनस 10%, तर ही काय आली? इन्क्रीज झाली, 100 प्लस झाली बरं का, प्लस काय आली? x मायनस 10% प्लस झाली। ओके बरोबर। नंतर काय आलं, त्यांना असं जाणवलं की यार सेल आपला कमी झाला, त्यांनी काय केलं? डिक्रीज केली। पण डिक्रीज कशाच्या केली असणार आहे? ह्या प्राइसच्या। म्हणजे पहिले 100 ची 150 केली, आता 150च्या समजा 10% मायनस केला आपण, असं कन्सिडर करतो, 15 रुपयाने कमी केली त्याने, मग 10% मायनस केलं म्हणजे 150च्या 90% झाली। आता मग आता काय होणार आहे माहिती आहे का? आता जी प्राइस होणार आहे ही जी वाढलेली आहे याच्या 100 मायनस होणार आहे। मायनस काय होईल माहिती आहे का? x मायनस 10% होईल बरोबर। आता x मायनस 10% ही झाल्यानंतर ती जी प्राइस होती 100, ती आता काय झालं म्हटलं? चेंज इन द फायनल प्राइस। जे 100 होते, हे 100 होते ना ओरिजिनल प्राइस, हिच्यामध्ये चेंज आला। तो चेंज काय आला? तर तो चेंज आला 100 प्लस x मायनस 40%चा चेंज आला, एवढा चेंज आला त्याच्यामध्ये। मग आता काय करू? हे 100 इकडे गुणाकारात, इकडे गुणाकारात उडवून टाकू आपण याला डायरेक्ट। 100 घ्यायची गरज आहे का आपल्याला? नाही, ते उडाले। मग आता राहिलं काय? तर 100 प्लस x प्लस इंटू मायनस काय होईल रे? मायनस 10 बाय 100 इंटू 100, हे प्लस मायनस मायनस होईल, मायनस मायनस काय होईल? प्लस होईल, बाय 100 होईल, इक्वल टू, आता हे डायरेक्ट घेतो याला आपण, 100 प्लस 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 होईल, प्लस मायनस मायनस होईल। आता एवढं बेसिक आहे, पूर्ण बेसिक सांगाल तुम्हाला मी, ही स्टेप पण पूर्ण एक्सप्लेन केली। डिक्रीज बाय सॉरी इथे x मायनस 5 पाहिजे। मग 5 पाहिजे म्हटल्यावर काय आलं असतं? 100 प्लस मायनस मायनस झालं असतं, मायनस मायनस काय आलं असतं? प्लस। असा गोळ होतो बघा कधी कधी। आता काय आलं असतं बघा, 100 मधून 10 गेले तर राहिलं किती असते? 90 प्लस x बाय 100 इंटू 100 मध्ये प्लस 5 ॲड झाले असते, 105 मायनस x बाय 100 इक्वल टू काय आलं असतं? 100 मधून 40 गेले असते तर राहिले किती असतं रे? तर 60 प्लस x बाय 100 बराबर। आता काय करू? क्या कर सकते? जर समजा ह्या तिन्ही गुणायचं का 100 ने? नको। आता काय करू? हे 90 प्लस x घेऊ इंटू 105 मायनस x घेऊ बरोबर 60 प्लस x भागिले 100 गुणिले 100 गुणिले 100 करू। 100 100 कॅन्सल झाले बरोबर। आता काय करू? गुणून घेऊ। आता दुसरा पर्याय नाही बा। 0 ला 0, 9 5 45, 9 0 0 9 1 9, 9450 मायनस 90x 90 गुणिले मायनस x, पुन्हा काय होईल? प्लस 105x मायनस प्लस मायनस काय होईल रे? इथं मायनस x स्क्वेअर इक्वल टू 60 गुणिले 100 6000 प्लस 100x। क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे? इथपर्यंत किती जण चालतं? इथपर्यंत आलं? मग काय राहिलं? झालं की आता काय होईल? 9450 मधून 6000 गेले, इकडे आल्यावर मायनस होईल, तर हे राहिले
6 आणि 3 90 म्हणजे 3450 राहिले बरोबर. आता 105x मधून 90x गेले तर 15x राहिले प्लसमध्ये 15x राहिले. आता हे 100 जर इकडे आले असते तर मायनस झाले असते म्हणजे हे मायनस 100x झाले असते आणि आपल्या अजून -x² जशास तसे आहे इक्वल टू 0 झालं असतं. मग आता क्वाड्रॅटिक काय बनलं असतं आपलं मायनसचं प्लस करून टाकू x². आता हे -85 झाले असते म्हणजे -x² जर आपण प्लस केलं तर याचं पण प्लस करून टाकू 85x आणि हे जर प्लस आहे तर याला मायनस करू उलटे साईन करून टाकू आपण इक्वल टू 0. मग प्लस मायनस याचे फॅक्टर पडतील बघा. आता किती फॅक्टर पडतात बघा 115 आणि 30 मग हे होईल -115 प्लस 30 तर x ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 30. x ची व्हॅल्यू काय भेटेल 30. क्लियर आहे. कोई डाउट है किसी को घ्या मग लिहून फटाफट. आणि डबल डबल ट्राय करा डबल ट्रिपल ट्राय करायचं. मांडणी कशी केली हे पाहायचं आधी. हे बघा इन्क्रीज डिक्रीज. आता मला सांगा कोणताही क्वेश्चन असेल व्हेरिएबल बेस्ड ह्या टाईपचा आता हा प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण येणार आहे आता येणारच आहे पुढे आपल्याला पर्सेंटेजमध्ये आहे. मग ह्या केसमध्ये कोणताही क्वेश्चन आला तर फक्त एकच गोष्ट ठेवायची इन्क्रीज झालं म्हणजे काय हेच कळत नाही पोरांना नेमकं काय करायचं आहे. इन्क्रीज झालं म्हणजे काय झालं 100+ काहीतरी झाली म्हणजे आपण प्राईस समजा आता एखाद्या वस्तूची प्राईस 400 10% वाढली म्हणजे काय करत असतो आपण 400च्या 10% वाढली म्हणजे 110% ऑफ 400 करत असतो त्यात ॲड होत असतं 100 मध्ये. डिक्रीज झाली म्हणला असतो 20%. तर 80/100 झाली असती म्हणजे 100 - 20 झालं असतं हे 100 + 10 झालं असतं बरोबर आहे का. मग हे लक्षात ठेवायचं प्लस करतो आपण इथे 100 मध्ये हे ॲड करतो 100 मधून हे मायनस करतो. आता नेट इफेक्ट चेंजेस झाला म्हणजे एवढीच झाली प्राईस म्हणून आपण तिथे तेवढीच लिहिली तिथं. क्लिअर आहे का. मग हे तुम्हाला एकदा कळलं ना कसं मांडायचं आहे ऑटोमॅटिकली क्वेश्चन सॉल्व्ह होणार. नाही तर मग शेवटचा पर्याय ऑप्शन राहणार तुमच्या. क्लिअर आहे. मग एकदा लिहून घ्यायचं असलं तर फटाफट. छोट्या मोठ्या मिस्टेक होणारच आहे पण 2-2, 3-3 वेळा जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना तर मिस्टेक 0 राहतील तुमच्या 0 मिस्टेक राहतील. आता आपणच स्टार्ट आता हळूहळू एकदा पुढे गेलो ना तुम्ही बघा तुमची अंडरस्टँडिंग किती वाढलेली असते. फक्त एकच गोष्ट करायची 3 वेळा सॉल्व्ह करायचे प्रत्येक क्वेश्चन. मी काल पण सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये मागचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे जसे कालचे 10 परवाचे 10 आज बी सॉल्व्ह करा ना डबल जर कळाले नाही तर ऑटोमॅटिकली तुमचे अंडरस्टँडिंग पुढे बिल्डअप होणार आहे. आणि पर्सेंटेजमध्ये याच्यापेक्षा जास्त काही होत नाही. अजून आपण नॉन व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन पण घेऊ ॲडव्हान्स लेवलचे. नॉन व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल नाही असे त्याची ही PDF सगळी आहे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या टाईपचे क्वेश्चन आहे. फक्त तुमची प्रेझेंटी महत्त्वाची आहे तुम्हीच नाही आल्यावर मग काही फायदा नाही. आता व्हिडिओ कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ कसं 100 लोकांनी पाहिला ना त्यातले मोजून 2 लोक असते जे पूर्ण व्हिडिओ पाहतात. नाही तर कोणतरी कोणाला तरी काम येतं कोणाच तरी डोक्यावरून जातं मग काही फायदा होत नाही त्या केसमध्ये. झालं लिहा फटाफट. आणि लई डिफिकल्ट पण नाही आहे क्वेश्चन ओके आहे समजा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा इथं बघा इथं जर प्लस असता ना इकडे बघा इथं जर प्लस असता तर मी काय केलं असतं माहिती आहे का याला 100 ने मल्टिप्लाय केला असता याला 100 ने मल्टिप्लाय केला असता याला 100 ने मल्टिप्लाय केला असता म्हणजे 100 काय झालं असतं गायब झाला असता. म्हणजे व्हेरिएबलमध्ये ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात ठेवायच्या. पोरांचं कसं असतं नवीन सगळ्याला आवडतं जुनं झालं तर हे काही कामाचं नाही. पहिला व्हिडिओ इतक्या मोठ्या पोरांनी पाहिला दुसरा 100 बी नाही पाहिला. आता पाहणारे बी पळत पाहतात भर गाडी गेली तेवढं फास्ट पाहून काय फायदा आहे. प्रॉपर समजलं पाहिजे. टाईमपास करण्यात काय अर्थ नाही आणि जे येतं ते सॉल्व्ह करण्यात बी अर्थ नाही. तुम्हाला मी 10 वेळा सांगतो जे येत नाही ते शिकण्यात मजा असते तरच तुमची ग्रोथ होणार आहे. तुम्हाला ग्रोथच किती करायची 10-20 मार्काची. आणि मे बी आता चांगला मोठा कॅम्पेन सुरू झाला आहे नॉर्मलायझेशनची प्रोसेस मे बी कॅन्सल होऊ शकते. सगळेच लोक आता उडी मारली आहेत सगळ्या क्लासवाल्यांनी त्याच्यामुळं थोडंसं त्याचं इम्पॅक्ट पडणारच आहे. जसं नीटमध्ये नॉर्मलायझेशन कॅन्सल झालं तसं जर IBPSला झालं तर जे हुशार पोर आहे त्यांचा डेफिनेटली फायदा होईल.
झालं का? करा मग ट्राय. आता हे मी तुम्हाला शिकवलं होतं शॉर्टकट 10 सेकंदात कसं सोडवायचं. बघा बरं ट्राय करून. 10 सेकंदात आलं पाहिजे आंसर. 10 सेकंड, विथिन 10 सेकंड आलं पाहिजे. बताया था मैंने, 2 क्वेश्चन तो किए हमने इससे. 10 सेकंड मध्ये आलं पाहिजे. 10 सेकंड. इफ द न्यूमरेटर फ्रॅक्शन इन्क्रीज्ड बाय x प्लस 50% अँड डिनॉमिनेटर, मला वाटतं सेमच झालता काय की क्वेश्चन. हा, if the denominator of fraction increased by x plus 200%, then the resultant fraction is 7/15 and the original fraction is 7/10. Find the value of x. Find the value of x. 10 सेकंड का ये 10 सेकंड बस. 10 में बस है ये, कुछ भी नहीं उसमें. आ गया क्या मानी जी? अब 2 बार बताया था मैंने, अब तीसरी बार है ये. रोहित आला का? रमन क्या चल रहा है? बहुत आराम से. वृषाली मागचे 2 व्हिडिओ नाही पाहिले का? आता लोक यायला पाहिजे होता आन्सर. एकच पाहिला. एक पहिला जो पाहिला तो डबल सोडवायचा. दुसरा पाहिल्यावर आतापर्यंत पहिला 3दा झाला पाहिजे सॉल्व करून. 3 दिवस झाले. दुसरा 2दा आज आणि काल. आलं की नाही? किती? 150 आलं. किती सोपं तुम्हाला सांगितलं होतं. परत एकदा बघा, लक्ष द्या. काय म्हटलं होतं? द न्यूमरेटर फ्रॅक्शन इन्क्रीज्ड बाय x प्लस 50% अँड डिनॉमिनेटर इज इन्क्रीज्ड बाय x प्लस 200%. देन द रिझल्टंट फ्रॅक्शन इज 7/15. मग तुम्हाला काय सांगितलं होतं मी? आपण आधी कसं शिकलेलो आहे. आता इथं ओरिजिनल फ्रॅक्शन पण दिलेलं आहे. जर ओरिजिनल 7/10 होता तर आपण काय करू, इथं 100 प्लस आपण याच्यात ॲड करत असतो. 100 प्लस ॲड करत असतो. काय सांगितलं होतं तुम्हाला? 100 प्लस आपण ॲड करतो न्यूमरेटर. त्याचा एक पहिल्या व्हिडिओमध्ये मी एक्झाम्पल पण घेतलेलं आहे जुन्या नोट्समधलं. मग आपण काय करायचं, याला फक्त तिकडे घेऊन जायचं आणि काय होईल मग 10/7 होईल आणि याचा रिझल्टंट फ्रॅक्शन दिलं तर 7/15. 7 7 कटलं, 2/3 भेटलं. आता 2/3 म्हणजे काय माहिती आहे का? ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो एका युनिटचा आहे आणि 1 युनिट म्हणजे x प्लस 50ने वाढला होता आणि हा मात्र x प्लस 200ने वाढला होता. म्हणजे x एक सारखा आहे. समजा जर 50 असेल आणि हे 50 असेल तर हे पण 50 असणार आहे ना. मग 50 प्लस 50 100 होईल आणि 50 प्लस 200 किती होणार आहे? 250. म्हणजे या दोघातला नेट इफेक्ट आहे 150चा. 50 प्लस 50 100 आणि 250. 100 आणि 250 मधला फरक कितीचा आहे? 150चा आहे. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू 150 आहे तर 2 युनिटची व्हॅल्यू 300 असणार आहे आणि 3ची किती असणार आहे रे? 450. हे आपल्याला भेटला. पण आता याच्यामध्ये काय आलंय, 300% ते 100 ओरिजिनल व्हॅल्यू असते. म्हणजे ॲक्च्युअल वाढला फक्त हा 200ने आणि ह्या 450 मध्ये पण 100 ॲक्च्युअल असती. म्हणजे हा वाढलेला असतो 350ने. पण आता या 350 मध्ये 150 ऑलरेडी आहे व्हॅल्यूमध्ये. म्हणजे x ची व्हॅल्यू किती भेटणार आहे आपल्याला? सॉरी, इथं 200. 350 मध्ये किती आहे? 200. म्हणजे x ची व्हॅल्यू किती असणार आहे? 150. आता ह्या ज्या 200 मध्ये 50 ऑलरेडी आहे म्हणजे x ची व्हॅल्यू किती असणार आहे? 150 असेल ना ह्या 200 मध्ये, बरोबर का? मग आपल्याला x ची व्हॅल्यू विचारली होती तर x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 150. म्हणजे याला पूर्ण सॉल्व करायची गरज आहे का? इक्वेशन मांडून नाही, डोकं लावायची गरजच नाही त्याला. नाही तर मग लिहावं लागेल तिथं 100 प्लस x प्लस 50/100. 100 प्लस x प्लस 50/100 आणि फ्रॅक्शन आपल्याला काहीतरी फ्रॅक्शन घ्यायची बी गरज नाही. फ्रॅक्शन दिलेलं आहे ऑलरेडी ओरिजिनल 7/10. म्हणजे आता हा काय होणार आहे माहिती आहे का? हा कसा वाढेल? 100 प्लस x प्लस 50%ने वाढणार आहे आणि हा कशाने वाढणार आहे? 100 प्लस x प्लस 200ने वाढणार. इक्वेशनच बनवायचं असेल ते असं बनतं आणि मग याचा रिझल्टंट फ्रॅक्शन हा 7/15 येणार. मग आता हे सॉल्व करत बसावं लागेल तुम्हाला एवढं मोठं. सॉल्व करायची गरज आहे का? म्हणजे मेथड तशी त्याची. मग हे बघा बरं फटाफट. चलो, आत्ता प्रॉफिट अँड लॉसचा घेतला होता त्या टाईपचा हा क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे? राजेश वर्किंग हावर पर डे वेअर इन्क्रीज्ड बाय x मायनस 25% अँड वेजेस पर हावर्स इन्क्रीज्ड बाय x मायनस 20%. इफ द अर्निंग विल बी इन्क्रीज्ड बाय 38% देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस 12. आत्ता झालता तसाच आहे, सेम क्वेश्चन आहे. ट्राय करा फटाफट फटाफट.
करा, ट्राय करा फटाफट. ट्राय करू फटाफट. सेम आहे आत्ता सांगितलं तसं. फटाफट सॉल्व करा. इथं दोन्हीकडे इन्क्रीज आहे बरं. आधीच्या क्वेश्चनमध्ये जो होता तुम्हाला सांगितलं होतं मी त्यात एक डिक्रीज होतं म्हणून आपण एक मायनस केलं होतं. पण इथं दोन्हीकडे कसं आहे, इन्क्रीज आहे. दोन्हीकडे इन्क्रीज आहे. जर डिक्रीज असतं तर मायनस घेतला असता, 100 मायनस केला असता आपण. जसं आधीच्या याच्यात एक इन्क्रीज होता, नंतर प्राइस आपण डिक्रीज केली ती. पण इथं दोन्हीकडे काय आहे, इन्क्रीज आहे. आलं किती आलं, 48 हां 52 56 आपल्याला काय विचारलेलं आहे, x+12 विचारलेलं आहे बरं. x+12 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x+12. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x+12. 48 56 कटले, कौन बनेगा करोडपती. 44 52 आणि नन ऑफ दिस. तर नन ऑफ दिस पण कॅन्सल करू. 52ला एक वोटिंग आलेलं आहे सध्या. 52 आणि 44 मध्ये कॉम्पिटिशन आहे. सेम इकडे बघा, काही चेंज करायचं नाही आहे, सेम सॉल्व करायचं आहे तुम्हाला. काय म्हटलेलं इकडे बघा, 100 पहिले काय म्हटलं, इन्क्रीज्ड बाय 100 प्लस x मायनस 25 आहे बाय 100. नंतर अगेन इन्क्रीज आहे म्हटलं, याला मल्टिप्लिकेशन होणार आहे. 100 प्लस x मायनस 20 बाय 100. तर इथं काय म्हटलं, 138% झालं आहे. 138% म्हणजे 138 भागिले 100. म्हणजे आपण जरी 100 घेतलं इकडं तर बरोबर 100 होतं, तर 100चं किती होणार, 138. म्हणजे हे जर 100 होतं वेजेस आधी, तर आता हे गुणल्यानंतर किती झाला, 138. म्हणजे 100 इकडं होते, इकडचे आपण इकडं आणले, भागाकारात नेले. मग आता काय होईल याच्यामध्ये बघा, आधी सॉल्व करू याला. 100 प्लस आहे, 100 प्लस 21 मायनस प्लस मायनस काय होईल, मायनस 25 होईल बाय 100 होईल. इंटू 100 प्लस मायनस प्लस होईल, हे ब्रॅकेटमध्ये हा. प्लस मायनस काय होईल, प्लस होईल, प्लस मायनस मायनस होईल भागिले 100 बरोबर 1.38 होऊन जाईल इथं. मग आता काय होईल रे इथं, 100 मायनस 25 75 होईल. 75 प्लस एक्स भागिले 100 गुणिले 100 मायनस 20 80 प्लस एक्स भागिले 100 बरोबर 1.38. क्लिअर आहे इथपर्यंत, आलं का कोणाचं इथपर्यंत, सगळ्यांचं आलं. मग आता इथं इथून पुढे काय होतं बघा, 75 प्लस एक्स इंटू हे ब्रॅकेटमध्येच ठेवू 80 प्लस एक्स
80 प्लस एक्स इक्वल टू 1.38 इंटू 100 इंटू 100 कॅन्सल करू, मग हे होईल 13,800. बरोबर आहे का? आता काय होईल बघा, 75 8 15 चौक 60 म्हणजे 6,000 होईल का 600 होईल? 6,000 होईल. पुन्हा हे पण प्लस आहे ना, प्लस आहे सगळीकडे. मग हे होईल 75x, साईन लक्षात ठेवत चला बरं. मग पुन्हा काय होईल 80x प्लस काय होईल रे एक्स स्क्वेअर. 75 आणि 80 किती होईल? 155. म्हणजे आता इथं इक्वेशनच मांडू, एक्स स्क्वेअर प्लस 155x. याच्यातून हे मायनस करू 6,000 किती होईल रे इथं? 7,800. मग 7,800 मायनसमध्ये येईल, याचे फॅक्टर पाडा, संपला विषय. प्लस मायनस फॅक्टर पडतील. 13 सके 78 होतं, 130 60 पण होतं, पण आपल्याला 155 पाहिजे ना, म्हणजे याच्यापेक्षा जास्त घ्यावं लागेल. मग 130 जर घेतलं, याला हाफ करू बरं. 30 आणि 30 दुनी 60 केलं तर 130 दुनी 15 चौक 60 करायचं का? नाही. किती येईल? 145. आता बघा ह्या केसमध्ये बघा काय होईल, 5 ने भाग याला. आता 5 1 5, 5 5 25, 5 6 30 आणि हे शून्याला 0. 15 5 75, 6 5 30. पुन्हा कशाने भाग जातो रे? 8 ने जातो. 8 7 56 0 होतं. 8 दुनी 8 1 8 होईल. 8 आणि 7 होतं ना. 8 9 72 होईल. 8 5 40 होईल. आता याचं कॉम्बिनेशन केलं तर 8 5 किती होईल इथं? 40 आणि 195. 195 40 किती होईल? 155. मग आता इथं काय होईल? मायनस 195 होईल प्लस 140 होईल. तर मायनसमध्ये कधी नसते एक्स. मग आता इथं काय होईल? एक्स बरोबर 40 भेटेल. 40 प्लस 12 किती भेटला आपल्याला? 52. क्लिअर आहे? घ्या मग लिहून पटापट. क्वाड्रेटिक पण तगडे तयार होते तिथं. आधीचं चांगलं होतं, हे पण चांगलंच आहे. फॅक्टर पाडायला अवघड जाते. मिक्स व्हॅल्यू घेतल्याने तर कॉम्बिनेशन लय मोठे होईल त्यात. सेम होतं ना, गुणाकार तर सेम होता की नाही, फक्त इक्वेशन वेगळं तयार झालं. मग आता हे सॉल्व कसं करायचं ते बी शिकलं पाहिजे, हळूहळू शिकावं लागेल. 4-5 क्वेश्चन सॉल्व केले की अजून मजा येऊन जाईल त्यामध्ये. आता पुढचा याचं सेमच आहे. वाकडे जमायला का? रिपीट सॉल्व करत चला. झालं का? झालं का रे? लिहा फटाफट. झालं? चलो माने हो गया, लिखो फटाफट. बघा 34 नंबरचा क्वेश्चन काय? इन द स्कूल द प्रेझेंट स्ट्रेंथ ऑफ अ क्लास एक्स इज 640. म्हणजे आजची स्ट्रेंथ एवढी आहे. एक्स मायनस 5% ऑफ टोटल स्टुडंट ऑफ द क्लास एक्स आर फेल म्हटलंय. एवढे फेल झाले ते. अँड लिव्ह द स्कूल, आणि त्यांनी शाळा सोडून गेले. अँड एक्स मायनस 5% ऑफ द रिमेनिंग आर अब्सेंट म्हटले. ऑफ द रिमेनिंग म्हणजे उरलेल्यापैकी, म्हणजे 100 मायनस होणार, इथं लक्ष द्यायचं. Of the remaining, x minus 5% of the remaining are absent if the initial number of student class 10 is
1000 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर एक्सची व्हॅल्यू काढा म्हटलं काय असेल. करा बरं सॉल्व फटाफट. चलो. ऑफ द रिमेनिंग म्हणजे 100 मायनस होईल त्या केसमध्ये. फटाफट सॉल्व करा फटाफट. काहीच नाही याच्यामध्ये. फास्टमध्ये फक्त इक्वेशन मांडायचं, सॉल्व करायचं. तसं तुम्ही ऑप्शन थ्रू पण जाऊ शकता. हां काय म्हणतात बघावं लागेल. मी काही सॉल्व नाही केलेलं. पंचवीस जर घेतलं तर 25 मायनस 5 म्हणजे 20% फेल झालं म्हणजे 800 राहिले. आणि 25 मायनस 5 केलं तर पुन्हा 20% म्हणजे 800च्या 20%. 8 2 16 160. 160 जर मायनस केलं तर 640 भेटलं आपल्याला. म्हणजे आन्सर 25च असं. डायरेक्ट ऑप्शन थ्रू गेले तर. इक्वेशन पण मांडून बघा काय झालं. इक्वेशनला काय लागतं. इक्वेशन आलं तर मग आणखीन डिफिकल्ट क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. आता हे तर ऑप्शनमधून सोडता आलं. आणखीन काहीतरी वेगळं दिलं असतं तर येत नाही. मागचंही आलं असतं ऑप्शन थ्रू. बरोबर. इक्वेशन थ्रू पण येते. एवढं काय अवघड नाही याच्यामध्ये. सिंपल आहे. इक्वेशन असं बनल ना 1000 होते. 1000च्या काय म्हटलं त्यांनी 100 मायनस एक्स मायनस 5% मुलं सोडून गेले. पुन्हा काय झालं आता हे उरले. 100 मायनस केल्यामुळे आपल्याला जसं मी म्हटलं की 100 होते ना. 1000च्या जर 20% मायनस केलं तर आपण इथं 80% लिहिलं. मग 80% 800 झाले. आणि 800च्या पुन्हा 20% म्हणजे 25 आलं तर जसं 25 मायनस 5. 25 मायनस 5 म्हणजे 20. पुन्हा 20 म्हणजे याच्या पुन्हा 80% केलं तर 8 8 64 म्हणजे 640 भेटले. मग आपल्याला इथं परत काय करायचं आहे 100 मायनसच घ्यायचं आहे. पुन्हा एक्स मायनस 5%च आहे. मग हे होईल एक्स मायनस 5%. पण हे मायनस होईल बरं का. इक्वल टू काय होणार आहे 640. मग आता हे तर इकडे जाईल 640कडं. मग राहील काय 100 मायनस प्लस मायनस एक्स मायनस मायनस प्लस एक्स प्लस 5 मायनस मायनस प्लस 5 डिवायडेड बाय 100 इंटू काय होईल 100 मायनस प्लस मायनस एक्स मायनस मायनस प्लस 5 बाय 100 इक्वल टू 640 डिवायडेड बाय 1000. 0 0 कटला. हे 2 कटला 0.64 होईल. मग आता इथं काय होईल 100 प्लस 5 म्हणजे 105 मायनस एक्स भागिले 100 होईल. इंटू 100 प्लस 5 105 मायनस एक्स भागिले 100 इक्वल टू 0.64. आता बा जर हा स्क्वेअर आहे स्क्वेअर नंबर तसं डायरेक्ट गुणाकारच होणार आहे ना. म्हणजे 105 मधून कोणती संख्या मायनस केली म्हणजे हा स्क्वेअर 64 भेटेल. तर 8 म्हणजे 80. 8 8 64 होते. म्हणजे काय होईल बघा ना आता इथं 105 मायनस एक्स हे पुन्हा इथं काय होणार आहे 105 मायनस एक्स हे गुणाकारात आहे इक्वल टू 0.64 गुणिले 100 गुणिले 100 म्हणजे इथं कटलं म्हणजे 6400 होईल. आता हे स्क्वेअर आहे ना. स्क्वेअर आहे म्हणजे सारखी संख्या यायला पाहिजे. मग आता याच्यातून सारखी संख्या हा स्क्वेअर आला पाहिजे. मग हा स्क्वेअर कशाचा आहे 80चा आहे. मग 80 येण्यासाठी इथं काय ठेवावं लागणार आहे 25. नाही तर याला सॉल्व करा. घ्या लिहून घ्यायचं असलं तर फास्ट पुढचा घेऊ. मग हे मांडता येणं गरजेचं आहे आपल्याला. हे शिकायचं आहे म्हणजे आपल्याला अडचण राहत नाही.
आता ऑप्शनमधून सगळेच क्वेश्चन तर सॉल्व नाही होणार डेफिनेटली. काही होणार आहे, सगळे होणार आहे का नाही. आणि रिवाइज करायला रिवाइज करायचं तर होईल. ऑप्शनमधून बी येत असलं तर ऑप्शनमधून बी जाऊन बघायचं दरवेळेस, ट्राय करायचं. जे सगळ्यात सोपा वे तर ऑप्शनवालाच आहे. म्हणजे परीक्षेमध्ये हे अप्रोच काही कामाचा नाही. पण जेव्हा ऑप्शनमधून नाही आलं तेव्हा हा अप्रोच फास्ट येण्यासाठी हे क्वेश्चन ऑप्शनमधून बी सॉल्व करायचे, ट्रेडिशनल पण सॉल्व करायचे. म्हणजे आपल्याला ऑप्शनमधून बी प्रॅक्टिस होती, ट्रेडिशनल पण होते. घ्या मग सॉल्व करा हा. इन SBI PO, आता हे झालेलं आहे तुमचं PO प्रिलिम एक्झामिनेशन, X plus 10% of the total student fail in math, X plus 25% fail in English, and X% fail in the both subject. If X plus 25% of total of those who passed in the both subject, म्हणजे X plus 25% of those who passed in the both subject, then find the value of X plus 15. तर हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे कसं सॉल्व करायचं आहे. एकदा ट्राय करा फटाफट. बोथवाली कन्सेप्ट सांगितली होती ना पहिल्या का दुसऱ्या लेक्चरमध्ये, पहिल्याच मला वाटतं, दुसऱ्या नाही पहिल्यामध्येच सांगितलं होतं. परत एकदा सांगू का बोथवालं काय. बोथवालं काय असतं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. समजा आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल 4 स्टुडंट आहे. किती स्टुडंट आहे? 4 स्टुडंट. आता 4 स्टुडंट आहे. 4 स्टुडंट कोण कोण आहेत आपल्याकडे? गिरी आहे, जयेश आहे, रमन आहे आणि वृषाली आहे. आता 4 स्टुडंट म्हटले 2 स्टुडंट आहे ना हे नॉनव्हेज खातात असं आपण कन्सिडर करू. काय खातात? नॉनव्हेज. 2 स्टुडंट नॉनव्हेज खातात. आता नॉनव्हेज खातात म्हणजे ते व्हेज खात नाही असं तर नाही ना, व्हेज बी खावं लागेल. दररोज कुठून वाघ आणायचं त्याला. मग आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, जर आपण विचारलं की व्हेज मुलं किती आहे, म्हणजे आपल्याला त्यांना 4 जणांना पार्टी द्यायची आहे, तर ह्या केसमध्ये काय होतं, जे 2 मुलं व्हेज आहेत ते पण हात वर करतात. बरोबर आहे का? म्हणजे ॲक्च्युली आपण जर पाहिलं तर टोटल 4 स्टुडंट आहे आपल्याकडे, 4 स्टुडंट आहे टोटल. आणि याच्यामध्ये काय कसा डेटा आहे आपला, तर 2 हे प्युअर व्हेज आहे आणि 2 हे नॉन व्हेज आहे म्हटलं होतं. बरोबर. आता मी ज्यावेळेस म्हटलं व्हेज किती आहे, तर ह्या नॉन व्हेजवाल्यांनी पण हात वर केला. त्यांना तिकडं काजू कतली आवडली म्हणजे त्यांना ते पण खायचं आहे, म्हणजे त्यांनी तिकडं हात वर केला ऑलरेडी. म्हणजे काउंट किती झाले व्हेजच्या थाळी? 4. आणि नॉन व्हेजवाले किती आहे म्हटलं, नॉन व्हेजवाले किती आहे म्हटलं, मग 2. परत त्या व्हेज जे व्हेजमध्ये हात ज्या मुलांनी वर केला त्याच मुलांनी परत नॉन व्हेजमध्ये पण हात वर केला. म्हणजे काउंट किती झाले? ते 4 आणि हे 2, 6. पण आपल्याकडे माणसं किती आहे? 4च आहे. मग अशा केसमध्ये काय होतं, जे कॉमन असतात ना ते डबल मोजले जातात. जे कॉमन असतात का ते कशात मोजले जातात? डबल. वाटल्यास अजून एक एक्झाम्पल सांगतो जर क्लिअर झालं नाही तर. फॉर एक्झाम्पल बघा, आता एक मुलगा असा आहे की जो बायोलॉजी शिकतो. बरोबर का? एक मुलगा काय करतो, बायोलॉजी आणि मॅथ्स शिकतो. अजून एक मुलगा असा आहे जो इंग्लिश आणि मॅथ्स शिकतो. एक मुलगा होता बायोलॉजीवाला, एक मुलगा आहे बायोलॉजी आणि मॅथवाला, आणि ठीक आहे आणखीन इकडे घेऊ, एक मुलगा असा आहे जो मॅथ्स शिकतो. ओके, म्हणजे मुलं किती आपल्याकडं? 3च आहे. मुलं किती आपल्याकडं? 3च आहे. आता जेव्हा आपण काउंट करतो पेपर प्रिंटिंग म्हणा किंवा अदर गोष्टीसाठी, मी जर म्हटलं मॅथवाले किती मुलं आहे सांगा, तर मॅथवाले किती काउंट होणार आहे? मॅथवाले किती काउंट झाले? 2. जेव्हा मी म्हटलं बायोलॉजीवाले किती सांगा, तर बायोलॉजीवाले किती काउंट होणार आहे? म्हणजे 4 झाले. आता मुलं तर 3च होते पण काउंट किती झाले? 4 झाले. आता काय होत असतं, जर समजा बोथवाला जो एक होता तो काय झाला असतो माहिती आहे का, इथं पण काउंट झालेला असतो बायोलॉजीमध्ये आणि मॅथमध्ये पण काउंट झालेला असतो. डबल काउंटिंग झालेलं असतं त्याचं. म्हणजे इकडं पण तिकडं पण, म्हणजे 3चे ऑटोमॅटिकली किती झाले? 4. मग जेव्हा तुम्ही ह्या मॅथमधून बोथवाला मायनस केला तर हा जो पार्ट भेटतो ना आपल्याला तो भेटतो ओनली मॅथवाला. आता बायोलॉजीमधून जर बोथवाला मायनस केला तर हा जो पार्ट भेटणार आहे ना तो भेटणार आहे ओनली बायोलॉजीवाला. आणि मग जे बोथवाले आहे आणि जे ओनलीवाले हे ॲक्च्युअल सम असणार आहे आपली की काही ना काही शिकणाऱ्या मुलांची. काही ना काही म्हणजे काय, एकतर बायोलॉजी एकतर मॅथ किंवा दोन्ही. म्हणजे बघा 3 होते ना आपले, आता या दोघा तिघाची बेरीज करा किती भेटलं आपल्याला? 3.
मग आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा सेम असा सोडवायचा आहे आपल्याला. आपल्याला काय सांगितलं की x+10% मुलं जे आहे, x+10% मुलं हे फेल झालेले मॅथमध्ये, आणि x+25% जे मुलं आहेत, x+25% हे मुलं फेल झालेले इंग्लिशमध्ये. जर बोथ म्हणजे दोन्ही विषयात फेल जर x% असेल, तर आपण ह्या केसमध्ये काय काढू शकतो? काय काढू शकतो सांगा? की ओनली मॅथ मध्ये फेल किती मुलं आहे. कसं काढू शकतो? याच्यातून मायनस करा. मग x+10 मधून जर x गेला तर ओनली मॅथ मध्ये 10% मुलं फेल झाले. बरोबर आहे का? x+10 मधून x मायनस केला तर काय राहिलं? 10च राहिलं. आता x+25 मधून x मायनस केला तर 25% मुलं हे ओनली इंग्लिश मध्ये फेल झाले. आता जर ह्या तिघांची बेरीज केली x+35%, तर हे मुलं कशाने कशात फेल झाले. कशाने कशात म्हणजे काय? एक तर मॅथ उडाला, एक तर इंग्लिश उडाला, नाही तर दोन्ही उडाले. बरोबर. मग आता पास झालेले मुलं किती असेल? तर हे 100 मधून मायनस करा. 100 मधून मायनस करा म्हणजे एवढे. आता 100% ना, टक्के म्हणलं टोटल. मग पास झालेले मुलं किती असेल? तर हे भेटेल 100 मायनस x मायनस प्लस मायनस 35 होईल. मग 100 मधून 35 गेले तर खाली किती राहील? 65 मायनस x. एवढे मुलं पास झालेले. आता हे जर फेल असेल तर एवढे पास झाले. पण पास झालेल्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे? इफ x+25% ऑफ दोज हू पास्ड म्हटलंय इन बोथ सब्जेक्ट. मग ते पास बरोबर दिलेलं आहे x+25%. मग आता याला हे बी पास आहे, हे बी पास आहे. बरोबर. इक्वल झालं ना. मग आता याला सॉल्व करा. काय होईल रे? 65 मायनस 25 होईल. बरोबर. काय होईल? 2x होईल. मायनस x तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल. मग 65 आणि 5 5 मधून 5 गेले, खाली किती राहिले? 40 झाले. 40 भागिले 2 केलं तर x भेटलं. x बरोबर किती भेटले? मग 20. मग आता काय विचारलं? 20 + 15 विचारलं होतं. किती भेटल मग? 35. क्लिअर आहे? कोई डाऊट आहे इसमें? मग ही ओनलीची कन्सेप्ट हे लक्षात ठेवा. आता याच्यात काय असतं माहिती आहे का? बोथ देतात, नन विचारतात. नन देऊन आता समजा कधी कधी काय होतं, टक्केवारीमध्ये घेतो आपण. जसं आता इथं 5 जर एवढे तर फेल काढू शकतो ना आपण. किती आहे? फेल काढू शकतो की नाही? मग फेल पण विचारू शकतात कधी कधी किती आहे. मग फेल ही व्हॅल्यू आहे आपली. फेलची व्हॅल्यू ही असणार. मग जर बोथ दिलं तर फेल विचारतील, आणि फेल दिलं तर बोथ विचारतील. दोनपैकी एक विचारलं जातं. घ्या मग लिहून फटाफट. आता त्या दिवशी एक क्वेश्चन तुम्हाला सांगितलं होतं मी. आज पण सेम क्वेश्चन आहे. हे जरा ट्राय करायचं 2-3 वेळा. त्याच्यामुळे म्हटलं मी ट्राय करायचं. आता हा क्वेश्चन जर असा असता तर हे पण आलं पाहिजे तुम्हाला ओनलीवालं, की बोथमध्ये ह्या इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेशन असतं. आणि हे तुम्हाला कुठं कामाला येतं माहिती आहे का? केसलेटमध्ये. केसलेट सोडवले असते ना तुम्ही. आता मेन्सची परीक्षा देता म्हटलं, केसलेटमध्ये असतं बघा, ओनली ए आणि बी, ओनली म्हणजे ऑल 3. बरोबर आहे का? समजा 3 डायग्राम केलं आपण, त्याच्यामध्ये डेटा असतो ना असा वेन डायग्राममध्ये. आता हे समजा ए आहे, हे बी आहे, हे सी सर्कल आहे. तर मग ए सब्जेक्ट शिकणारे ए आणि सी सब्जेक्ट. आता ए आणि सी म्हणजे काय असतं याच्यामध्ये? ए आणि सी म्हणजे ए आणि सी सब्जेक्ट शिकणारे मुलं काय असतात इथं? समजा इथं मी पी मानलं, इथं क्यू मानलं, इथं आर मानलं, इथं एस मानलं, इथं टी आणि इथं यू आणि इथं व्ही, आणि हे ए बी सी आहे. आता इथं आपल्याला विचारलं की ए बी सी आहे, हे एक्स आहे का? व्ही आहे, व्ही, यू आहे, यू सॉरी, आणि हे व्ही आहे. इथं ए कट करून टाकतो. हे ए सब्जेक्ट आहे, हा बी आणि सी. आता मी म्हटलं ए आणि सी सब्जेक्ट शिकणारे किती मुलं आहे सांगा. तर किती सांगसाल तुम्ही? पी आणि ए आणि सी सब्जेक्ट शिकणारे मुलं किती आहे? चुकलं. मग पी प्लस क्यू असतं. ए आणि सी सब्जेक्ट शिकणारे हे केसलेट जर तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचं सॉल्व करायचं असेल तर पी आणि क्यू वाले कोणते असतात? ए आणि सी. जर इथं हा शब्द वापरला असता ओनली ए आणि सी, तर मग आन्सर पी आला असतं. मग ही ओनलीची कॉन्सेप्ट मी शिकवतानाही बेसिकमध्ये शिकवलेली ऑलरेडी. ओनली एक केसलेट डी आयमध्ये. किंवा हे तुम्हाला माहीतच पाहिजे, ओनली म्हणजे फक्त तेवढा भाग. आणि जर नॉमिनल म्हटलं तर मग मात्र जे दिसतं ते घ्यावं लागतं आपल्याला. मग ही कन्सेप्ट इथं अप्लाय करायची असते. हे ओनलीवाला पार्ट आहे, हा बोथवाला आहे. घ्या मग लिहून फटाफट. चलो आता या छोट्या छोट्या कन्सेप्ट आधी बेसिकमध्ये क्लिअर पाहिजे, मग तेव्हा पुढे ॲडव्हान्समध्ये अडचण येत नाही.
हे एक्झाम्पल नॉन व्हेरिएबल बेस्ड आहे, हे पण लिहून ठेवा, किमान फोटो तरी काढून ठेवा, म्हणजे तिथून कसा रेफरन्स आला ते तुम्हाला कळलं. झालं का वाकडे लिहून? आणि याला ॲनालिसिस घरी गेल्यावर करत चला पुन्हा, म्हणजे कशा व्हॅल्यू आल्या, कुठून आल्या, का घेतलं ह्या व्हॅल्यू, हे सगळं ॲनालिसिस करावं लागेल तुम्हाला, तरच ते सॉल्व्ह होईल, नाही तर होणार नाही. झालं? हो गया क्या इधर लिख के? घ्या मग आता मस्त क्वेश्चन हा. टोटल नंबर ऑफ स्टुडंट इज 2250, in which x plus 8% of the student participated in an event. The number of boys and the number of girls participating in the event is the same. म्हणजे गर्ल्स आणि बॉईज हे त्या इव्हेंटमध्ये जेवढे समाविष्ट झाले ते कसे आहेत? सेम आहेत म्हटलं. The number of boys which participate is the same as the number of boys which do not participate म्हटलंय. म्हणजे जे बॉईज एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले आणि नाही झाले हे दोन्ही इक्वल आहे. जर सहभागी झालेले 10 असेल तर न सहभागी झालेले पण किती असणार आहे? 10च असणार आहे. आता इथं काय म्हटलंय? इफ 225 गर्ल्स डिड नॉट पार्टिसिपेट देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. जर 225 गर्ल्स सहभागी झाल्या नाही तर 225 गर्ल्स सहभागी झाल्या नाही तर एक्सची व्हॅल्यू सांगा. एक्सची व्हॅल्यू सांगा. मस्त क्वेश्चन आहे, करा ट्राय फटाफट.